ही ट्रेनिंग चालू करतोय लक्षात घ्या, समर्थ महामृत ज्यूस. आणि फक्त आपण येणारा अर्धा तास पाऊण तास हा इथं द्यायचा आहे, व्यवस्थित द्यायचा आहे. ओके. आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा याचाही व्हिडिओ उद्या यूट्यूबवर येऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, मग हे 45 हर्बल घटक आहेत. तर मग ते घटक नक्की काय काम करणार आहेत तुमच्या शरीरामध्ये आणि त्याचं कुठल्या कुठल्या आजारासाठी चालणार आहे हे परफेक्ट आहे का? कारण पूर्ण ट्रेनिंगमध्ये मी आजार त्याच्यावर चालणारे जे घटक आहेत त्याचे प्लस मायनस हे पॉईंट सांगणार आहे. शेवटी प्रश्न विचारू नका, कारण की मी त्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी प्रत्येक घटकासोबत किंवा त्या बंचसोबत मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. लक्षात घ्या. ओके. ओके. तर चला मित्रांनो, समर्थ महामृत ज्यूस हे खरंच फायदेशीर ठरलं आहे का? तर हो मित्रांनो, नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे. ओके. मॅडम उद्या येऊन जाईल व्हिडिओ. तर समर्थ महामृत ज्यूस खरंच फायदेशीर ठरलं आहे का? तर हो मित्रांनो, बऱ्याच कितीतरी लोकांना आज फायदेशीर ठरलेले आहेत. त्याचा रिझल्टचा व्हिडिओ मी लास्टला प्ले करेन. ओके. तर मित्रांनो पहा की समर्थ महामृत ज्यूसमध्ये ॲक्च्युली फळं कुठले कुठले आहेत हे आपण बघूयात. कोणी वाचलं असेल नसेल तर मी सांगतो की यामध्ये जे काय फळं आहेत, ज्याच्यामध्ये ब्ल्यूबेरी, क्रॅनबेरी, गोजीबेरी, रॅसबेरी, स्ट्रॉबेरी, सिबॉक्टॉन पण आहे पहा मित्रांनो, ग्रेप सीड पण आहेत, त्याच्यानंतर डाळिंब पण आहे, कलिंगड पण आहे, ब्लॅक चेरी पण आहे आणि अंजीर पण आहे. हे मेन घटक आहेत फळांचे. आपण ह्याचे जे बेनिफिट काय आहेत हे पुढं पाहूयात. त्याच्यानंतर मित्रांनो, हर्बल घटक कोणते आहेत हे तर खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. ओके. हर्बल घटकमध्ये जसं की कोरफड आहे मित्रांनो, काळे मुसळे आहे, गार्सिनिया कंबोजिया पण आहे मित्रांनो वजन कमी करण्यासाठी, नोनी आहे, आवळा आहे, नीम आहे, ब्राह्मी आहे, हरड आहे, भुईआवळा आहे, शंखपुष्पी, आलं म्हणजे जिंजर आहे, टर्मरिक, हळद आहे मित्रांनो, मुलेटे आहे, ज्येष्ठमध आहे, शतावरी आहे, मेथी आहे, मोरिंगा आहे, अश्वगंधा आहे, गिलोय, अर्जुन, भेडा, जायफळ, केसर इलायची आणि व्हाईट रोज यासारखे जे मेन घटक आहेत की जे मार्केटमधल्या इतर कोणत्याही कंपनीमध्ये नाहीत मित्रांनो. कारण की मार्केटमध्ये फक्त बेरी आणि बेरी ज्यूसच दिला जातो किंवा काय फळांसारखं दिला जातो, पण हर्बल घटक हे खूप कमी देतात. मार्केटच्या कोणत्याही प्रोडक्टशी आपल्या प्रोडक्टचं कंपॅरिझन करू शकता. आपलं नक्कीच बेस्ट ठरतं आहे, कारण आपण हर्बल घटकचा यूज केलेला आहे. हे शब्द नक्की ध्यानात ठेवा. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, आयुर्वेदिक काही घटक आहे, जसं की ग्रीन टी आहे, निंबू तुळशी आहे, मँगोस्टीन आहे. ओके. आणि जिन्सिंग पण वापरलेलं आहे. हे आयुर्वेदिक काही घटक आहेत जे की आपल्या शरीरामध्ये पोषणासाठी उपयोगीला येत असतात. तर समर्थ महामृतमधील जे हे घटक आहेत, हे घटक आपण काय काम करतात हे आपण बघूयात. त्यासोबत महत्त्वाची जीवनसत्वे आहेत का? तर हो, व्हिटॅमिन सी सारखं जीवनसत्व आहे की ज्याचा वापर इम्युनिटी बूस्टसाठी केला जातो, रोगप्रतिकारक क्षमतेसाठी केला जातो. तुम्ही कोरोना काळात ऐकलं असेल की व्हिटॅमिन सी युक्त फूड खायला चालू करा, तर तेच व्हिटॅमिन सी आपल्या प्रोडक्टमध्ये आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 आहे मित्रांनो. बऱ्यापैकी लोकांना जर मी आज पाहतोय तर आजार कमी आहेत, पण त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 व D3ची क्षमताच मित्रांनो कमी झाली. आणि व्हिटॅमिन B12चं 1 mlचं इंजेक्शनसुद्धा मित्रांनो 1200 रुपयेपर्यंत आहे, लक्षात घ्या. पण आपल्या प्रोडक्टमध्ये ते घटक आहे. व्हिटॅमिन B12 काय करतं? तुमच्या मसलला स्ट्रॉंग करतं, अंगातील मुंग्या कमी येतात, ज्यामुळं डोकं दुखत नाही व पचन तुमचं शरीर करायला मदत करतं व एनर्जी देण्यासाठी. असं व्हिटॅमिन B12 आहे ते आपल्या प्रोडक्टमध्ये आहे. व्हिटॅमिन D3 आहे जे की हाडांसाठी, किडनीसाठी महत्त्वाचं असतं. तर व्हिटॅमिन D3 हाडांसाठी आणि किडनीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपण पुढं बघणार आहोत. आणि मी प्रत्येक कंटेंट ह्याच्यामध्ये डिटेल दिली नाही, पण डिटेल मी डायरेक्ट सांगणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही मीटिंग व्यवस्थित ऐकण्याचा काय करा, प्रयत्न करा, ट्रेनिंग. ओके मित्रांनो, हे जे बेसिक जे काय 5 पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की यामध्ये 45+ हर्बल घटक आहेत. आणि महत्त्वाचं हे शुगर फ्री आहे. डायबिटीसला तुम्ही देऊ शकता. लो कॅलरी आहे, म्हणजे एखाद्याची एनर्जी अचानक वाढणार नाही. त्याच्यानंतर आर्टिफिशियल कलर व फ्लेवर हे आपण टाकलेले नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे जे प्रोडक्ट आहे ते GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट सर्टिफाय आहे. त्याच्यानंतर ग्रास इन्ग्रेडियंट अप्रूव्ह प्रोडक्ट आहे, जे बाहेर देशामध्ये पण चालतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे 500 ml मध्ये प्रोडक्ट आहे, म्हणजे सेल करण्यासाठी पण उत्तम आणि रिझल्ट घेण्यासाठी पण काय आहे मित्रांनो, हे उत्तम आहे. तर महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, पहा आता मेन ट्रेनिंग चालू होते तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मित्रांनो. या ज्यूसमध्ये जे आवळा आहे, गुळवेल आहे, कडुलिंब आहे,
तुळस आहे, अश्वगंधा, मोरिंगा आणि व्हिटॅमिन यासारखे जे घटक आहेत ते तुमच्या शरीरात WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल ह्या काय करतात, स्ट्रॉंग करतात. आणि ज्याच्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल ह्या स्ट्रॉंग असतात, म्हणजे एक अंदाजे आकडा असतो 4000 ते 10,000 पर्यंतचा, तर ज्याचे व्हाईट ब्लड सेल अंदाजे फक्त 5000 पर्यंत असतात, त्यांचे स्ट्रॉंग असतात, त्या व्यक्तीला कधी सर्दी येत नाही, ताप येत नाही किंवा इन्फेक्शन होत नाही. हे कशामुळं होतं तर व्हिटॅमिन सी मुळं. मग आवळा जो आहे तो खूप ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे मित्रांनो. जसं की मी आर्थोच्या ट्रेनिंगमध्ये पण सांगतो की आवळ्याला देवफळ म्हणतात. आवळा हे बेसिक नीड आहे. तुमच्या घरामध्ये ते सफरचंद बिलकुल आणू नका मित्रांनो, आवळा खायला चालू करा. त्याच्यानंतर गिलॉयसारखी वनस्पती आहे, जी वनस्पती ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो की अमृतवेल म्हणतो, लक्षात घ्या. जसं की असं सांगितलं जातं की जे काय अमृत पृथ्वीवर पडलं त्यामध्ये प्राचीमानकर कोण आहे, कृपया स्क्रीनवर टच करू नका, रेकॉर्डिंग चालू आहे, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. ओके, तर मित्रांनो ते गिलॉय जो आहे तो जसं की मी तुम्हाला सांगत होतो की अमृताचे जे काही थेंब पडले मित्रांनो, तर त्या थेंबमधून जसं की गुळवेल म्हणजे काय, अमृतवेल तयार झालं, अमरवेल तयार झालं, त्यासोबत असं म्हटलं जातं रुद्राक्ष तयार झालं. तर ती गिलॉय जे आहे ते तुमचं आयुष्य दुप्पट करण्यासाठी उपयोगीला येतं. ओके, मी त्यासाठी एक छोटासा रिसर्च सांगतो, म्हणजे तुमच्या मनातून तो डाऊट क्लिअर होऊन जाईल की नक्की कसं. मित्रांनो तुम्ही हा रिसर्च यूट्यूबला पण टाकू शकता. गुळवेलाचं जे सत्व आहे मित्रांनो, जे पांढरा पदार्थ निघतो, ते गुळवेलाचं जे सत्व आहे हे शास्त्रज्ञांनी अन्नावर बसणाऱ्या माशीवर केलं होतं. तर अन्नावर बसणारी माशी फक्त 40 दिवस जगते. किती? फक्त 40 दिवसाचं आयुष्य आहे. पण गुळवेल सत्व त्या माशीला जन्मापासून दिल्यामुळं ती माशी 85 दिवस जगले, म्हणजे डबलपेक्षा पण जास्त जगले. म्हणजे हे गुळवेल आपण पण घेणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर कडुलिंब आहे मित्रांनो, ज्याला नीम म्हणतो आपण. हे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असल्यामुळे हे स्किनसाठी चालतं, हे केसासाठी चालतं, लक्षात घ्या. आणि तुमच्या शरीरात कुठलाही व्हायरस घुसू द्या, ज्या ताप येऊ द्या, तर हे नीम 100% बाहेर काढतं. फक्त याचा डोस जास्त दिवस घ्यायचा नसतो, कारण ओके, तर कारण की काय होतं की याचं हायर अँटीबायोटिक असल्यामुळं ते नपुंसक बनवू शकतं नीम, त्यामुळं जास्त घ्यायचं नसतं, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं. तुळशीचं तर गुणधर्म तुम्हाला माहीतच आहेत, म्हणून तर तुळशीला आपण पूजतो. अश्वगंधाला राजा म्हटलं जातं मित्रांनो, तुमचे शरीर स्ट्रॉंग करण्यासाठी, माइंडला चालना देण्यासाठी, हाडं बळकट करण्यासाठी. एवढंच काय, केसापासून नाकापर्यंत कुठलाही आजार होऊ द्या, अश्वगंधा द्या, त्या ठिकाणी नक्कीच रिझल्ट येतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी आहे, ज्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो, जे की व्हिटॅमिन सी इम्युनिटी बूस्टिंगसाठी वापरलं जातं. ओके, मग हे जे एक मेन घटक आहेत, हे जसं की मी तुम्हाला सांगितलं की ज्यामुळं सर्दी, ताप, इन्फेक्शन दूर होतं. मग असे जे आजार आहेत त्या आजारापासून काय करू शकता मित्रांनो, त्या आजाराला तुम्ही नक्की देऊ शकता, म्हणजे सर्व आजाराला तुम्ही हे घटक असल्यामुळं रेफर करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जिन्सिंग आहे, आवळा आहे, ॲलोवेरा आहे, ग्रीन टी आहे आणि व्हिटॅमिन B12 आहे. हे घटक काय करतात तर तुमच्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देतात. इन्स्टंट एनर्जी म्हणजे काय की लगेच बूस्ट करण्याचं काम करतात. त्यामुळं मी पाहिलंय की जो व्यक्ती समर्थ महामृत ज्यूस घेतो, कदाचित त्या व्यक्तीला 3ऱ्या-4थ्या दिवशी पण रिझल्ट यायला चालू झाला आहे. कारण की यामध्ये जिन्सिंग, आवळा, ॲलोवेरा, ग्रीन टी व व्हिटॅमिन B12 मेन आहे. व्हिटॅमिन B12 मित्रांनो, जे रक्तवाढीसाठी व बॅलन्ससाठी दिलं जातं त्यामुळं. ओके, तर याचा रिझल्ट 100% येतोय. तर मग तुम्ही कोणत्या व्यक्तीला देऊ शकता, ज्यांना थकवा आहे, अशक्तपणा आहे, झोप लागत नाही, टेन्शन असतं, कामाचा ताणतणाव असतो, तर ज्या व्यक्तीला ह्या असे त्रास असतात त्यांनी एक फूड सप्लिमेंट म्हणून आपलं प्रोडक्ट घ्या, कारण त्यातले हे घटक त्या ठिकाणी 100% काय होतात, उपयोगीला येतात. तर असं असणारं जे समर्थ महामृत ज्यूस आहे, याचा काय करा, तुम्ही नक्की वापर करायला चालू करा. त्याच्यानंतर मित्रांनो टॉक्झिन रिमूव्ह, लक्षात घ्या, आपल्या शरीरातील घाण डेली तयार होत असते, मग ती श्वासावाटे असेल किंवा अन्नामार्फत असेल, लघवी वाटे असेल किंवा घामामार्फत जी बाहेर पडत असते. तर मित्रांनो त्यामध्ये जे घटक यूज होतात, तर त्याच्यामध्ये हरड, बेहडा, जिंजर, ॲलोवेरा, टर्मरिक म्हणजे हळद, मेथीदाणा व मुलेठी, ज्येष्ठमध हे उपयोगीला येतात. मित्रांनो हे घटक आयुर्वेदामध्ये बेसिक यूज केले जातात, लक्षात घ्या. हे जर घटक नसतील तर आयुर्वेदातलं कोणतंही प्रोडक्ट बनवू शकत नाही.
आवळा, हिरडा, बिहडा तर मेन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पचनासाठी एखाद्याला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतो, तुम्ही बऱ्यापैकी लोकांना आज बघितलं असेल, जसं की महिलांमध्ये प्रॉब्लेम. तर महिलांचा प्रॉब्लेम काय असतो मित्रांनो, की त्यांना भूक लागत नाही, भूक लागत नाही. किंवा एखादा पेशंट असेल जो ज्यांना रक्त कमी असतं, पचनाचा त्रास असतो, अशा लोकांना मित्रांनो आपलं प्रोडक्ट द्या. 101% रिझल्ट आलेला आहे, वजनसुद्धा वाढलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे असं असणार समर्थ महामृत ज्यूस खरंच अमृत आहे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर टर्मरिक आहे, तुम्ही स्किनच्या प्रॉब्लेमला देऊ शकता. मेथीदाणा आहे मित्रांनो, तुम्ही हाडाच्या प्रॉब्लेमसाठी देऊ शकता, एनर्जी येणार. आणि मुलेटी आहे मित्रांनो, तुमच्या श्वसनाचे विकार कमी करतं, लक्षात घ्या. मुलेटी खूप महत्त्वाचं आहे बरं का. म्हणून तर त्यासाठी जे टॉक्झिन रिमूव्ह कुठून कुठून होतो, तर आपल्या शरीरामध्ये लिव्हर किडनीमधून होत असतो. त्याच्यानंतर गॅस, आम्लपित्त, बौद्धकोष्ठता, पायलचा त्रास असणं, गॅसचा त्रास असणं, हे सगळेच्या सगळे त्रास यामधून कमी होणार आहेत. मग असं असणारं समर्थ महामृत ज्यूस जे आहे ते प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, तुम्ही देऊ शकता, लक्षात घ्या. आणि याचं कारण आहे मित्रांनो, आज मायक्रोप्लास्टिक कारण आहे, जेवण वेळेवर नसणं कारण आहे, जेवण चावून न खाणं कारण आहे. मग त्यामुळं समर्थ महामृत ज्यूस कंटिन्यू वापरायचं आहे, खरंच अमृत आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जे असते ते रक्त पुरवठा करण्यासाठी असेल किंवा रक्त बनवण्यासाठी असेल किंवा रक्त व्यवस्थित पोहोचवण्यासाठी असेल, तर यामध्ये जे काय घटक आहेत, जसं की यामध्ये अर्जुन आहे मित्रांनो, ग्रीन टी आहे वजन कमी करण्यासाठी, गार्लिक एक्स्ट्रॅक्टसुद्धा आहे, लसूणसुद्धा आहे, जो की आपल्या हृदय विकारासाठी चालतो मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर डाळिंब आहे, रक्तवाढीसाठी चालतं. ग्रेप्स आहे, रक्तवाढीसाठी चालतं, फुफ्फुसाच्या प्रॉब्लेमसाठी चालतं. मग लक्षात घ्या, ज्यांना रक्त कमी जास्त होतं तर अशा व्यक्तीला तुम्ही काय करू शकता मित्रांनो, वेलहर्टसोबत आपलं समर्थ महामृत ज्यूस द्या. 100% त्या ठिकाणी काय होणार आहे, रिझल्ट येणार आहे. तर हे काय करणार आहेत, हे घटक काय काम करणार आहेत, एकतर तुमचं बॅलन्स करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे BP बॅलन्स करणार आहे, तर रक्त शुद्धीकरण करणार आहे, रक्तामध्ये वाढ करणार आहे, मेंदूपर्यंत व्यवस्थित रक्त पुरवठा करणार आहे. पहा मित्रांनो, काही लोकांचं जर तुम्ही बघत असेल लक्षात राहत नाही आहे, त्यांचं कामामध्ये लक्ष राहत नाही आहे, तर अशा लोकांच्या मेंदूमध्ये रक्त पुरवठा कमी होतो मित्रांनो. तर तो रक्त पुरवठा करण्याचं कामसुद्धा प्रोडक्ट करणार आहे. पण हे देत असताना एकटं कधी द्यायचं नाही मित्रांनो, वेलहर्टसोबत हे द्या, म्हणजे जेणेकरून रिझल्ट अगदी 100x येऊ शकतो, म्हणजे 100 पटीनं जास्त येऊ शकतो. त्याच्यानंतर रक्तमार्गात कोणत्याही अडचणी येऊ देत नसल्यामुळे मित्रांनो काय होतं, हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो. म्हणजे मोठं जर सांगायचं झालं तर आपल्या या प्रोडक्टमध्ये हृदयासाठी आयुर्वेदिक घटक आहेत, लक्षात घ्या. नुसतं फळं नाहीत, तर आयुर्वेदिक घटक आहेत मेन. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो मेंदूसाठी, लक्षात घ्या, मेंदू, नर्वस सिस्टम साठी मित्रांनो, त्याच्यानंतर थायरॉईडसाठी जे काही घटक आहेत ते आपल्या प्रोडक्टमध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा आणि झिनसिंग यासारखे मेनली घटक आहेत. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की मित्रांनो, याचा वापर लहान पोरांपासून का करा, कारण की मुलांचं लक्ष नसतं, मुलांना व्यवस्थित झोप लागत नाही. त्यांना तुम्ही आपले प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये फरक बघू शकता. कारण ब्राह्मी आहे, मेंदूमध्ये रक्त पुरवठा व मेंदूला चालना देण्याचं काम करतं. शंखपुष्पी मेंदूला स्टेबल करण्याचं काम करतं. अश्वगंधा स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं आणि झिनसिंग पॉवर देण्याचं काम करतं. हे दिल्यामुळं काय होतं मित्रांनो, मेंदूच्या पेशी ज्या आहेत त्यात चालना मिळाल्यामुळं काय होणार आहे, रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे तिथं ऑक्सिजन व्यवस्थित होतो. आणि हा ऑक्सिजन एकदा व्यवस्थित भेटला की मेंदू तुमच्या शरीराला आपोआप बरं करायला मदत करतो. मग हे विद्यार्थ्यासाठी आहे, ऑफिस वर्क करणाऱ्यासाठी आहे, वयोवृद्ध माणसासाठी आहे, लहान मुलांसाठी आहे. हे त्यांना काय करणार आहे, झोप व्यवस्थित देणार आहे, टेन्शन कमी करणार आहे, फ्रेश मूड करणार आहे, ताजातवानं. मित्रांनो, हे तुम्ही मी पण घेणं गरजेचं आहे बरं का. कारण की तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आजारी पेशंटला सांगाल आपल्यासाठी काय नाही का, तर आपल्यासाठी पण सेमच आहे. ताणतणाव काय कमी असतो का. ओके. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्हीही काय करा मित्रांनो, याचा 20 ml चा 30 ml चा डोस हा डेली घ्यायला चालू करा. ओके.
त्याच्यानंतर मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे स्किनच्या समस्या. आज मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल स्किनचे लय डॉक्टर गल्ली गल्लीत उभा राहिलेत मित्रांनो, कारण स्किनचे एवढे प्रॉब्लेम तयार झालेत. म्हणजे पूर्वी जर पाहायचं झालं आज बारामतीसारख्या ठिकाणी एकच डॉक्टर फेमस होता, पण लक्षात घ्या आज मी पाहतोय बारामतीमध्ये कमीत कमी 25 ते 30 दवाखाने स्किनच्या डॉक्टरचे झालेले आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या डॉक्टर जास्त वाढले ह्याचा अर्थ आजार पण जास्त वाढलाय बरं का. म्हणजे मला एकच सांगायचं आहे की त्या स्किनचा केसाचा प्रॉब्लेम आहे, स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये पिंपल्स असेल, वांगा असेल, सोरायसिस असेल, यासाठी टेमसेलसोबत आपलं समर्थ महामृत ज्यूस द्या मित्रांनो. त्या ठिकाणी 100% द्यायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये का रिझल्ट येतो तर ॲलोवेरामुळं. ॲलोवेरा स्किनसाठी ॲलोवेराला संजीवनी म्हणतात मित्रांनो. म्हणजे ॲक्च्युली संजीवनी का म्हटलं जातं हे पण तुम्हाला सांगतो. तर कारण की हे ताजतवाने ठेवतं म्हणून. ओके, त्याच्यानंतर आवळा आहे, केसर पण आहे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन D3, गोजीबेरी आणि स्ट्रॉबेरी यासारखे जे घटक आहेत ते केसांना मजबूत करण्याचं काम करतात, केस गळणं कमी करतात, कोंडाला कमी करतात, त्वचा उजळ ठेवतात, मऊ ठेवतात. व्हिटॅमिन D3 हाडासाठी मदतीला येतं मित्रांनो. मग हे त्वचेचे जे प्रॉब्लेम आहेत तर हे घटकामुळं काय होणार आहेत, कमी येणार आहेत. म्हणजे तुम्ही देऊ शकता का तर नक्की देऊ शकता केसाच्या किंवा स्किनच्या कुठल्याही प्रॉब्लेमसोबत. एखाद्या व्यक्तीला सोरायसिस जर जास्त असेल तर आपल्या A1 डायबा केअर सोबत समर्थ महामृत ज्यूस द्यायचं आहे. कृपया समजून घ्या, A1 डायबा केअर सोबत समर्थ महामृत ज्यूस द्यायचं आहे. ओके, किंवा टेमसेल सोबत. ओके, त्याच्यानंतर पहा मित्रांनो जसं की आर्थरायटिसचा त्रास आज गल्लीबोळामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीला आहे, लस घेतलेल्या तर प्रत्येक व्यक्तीला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे यामध्ये नक्की असे कुठले घटक आहेत की जे की रिझल्ट देणार आहेत मित्रांनो. व्हिटॅमिन D3 कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन बूस्टर करण्याचं काम करतात, म्हणजे पचनासाठी. गिलोय आहे, टर्मरिक आहे. मग मित्रांनो हे कशासाठी मदतीला येणार आहेत तर मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेल की आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आर्थो किट देतो त्यावेळेस काय काय लोकांना लगेच रिझल्ट जाणवत नाही त्याचा. काही लोक फक्त आर्थोच्या पुड्या घेतात किंवा गोळी घेतात, मग त्यांचं अचानक पित्त वाढतं, पोट जड होतं. तर त्या लोकांना हे का होत नाही तर कारण की त्यांना मित्रांनो पचनाचा प्रॉब्लेम असतो. म्हणून समर्थ महामृत ज्यूस आणि आर्थो पुडीमध्ये 1 तासाचा गॅप ठेवा, 100% त्यांना पुडी पण पचायला मदत होणार आहे. म्हणजे जसं की तुम्ही जर पाहिलं असेल डॉक्टर काय करतात एखादी ट्रीटमेंट कुठली पण देण्याच्या आधी त्यांना पित्ताची गोळी देतात. का देतात तर पित्त अशा वेळेस कधी कधी वाढत असतं, तर त्या पित्ताला कंट्रोल करून किंवा बंद करून मित्रांनो त्या ठिकाणी औषध ॲब्झॉर्ब झालं पाहिजे म्हणून दिलं जातं. पण मित्रांनो आपल्या आर्थोपुडीमध्ये पण काही घटक आहेत की जे की मदत करतात. मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन की आपल्या प्रोडक्टमधील जे हे घटक आहे हे नक्कीच त्या ठिकाणी काय करणार आहे, मदतीला येणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की स्किनची समस्या. ओके, तर त्यामध्ये नीम, गिलोय, स्किनमध्ये रक्तप्रवाह पोचत नाही. बीटरूट रक्त वाढवण्याचं काम करतं. तर मित्रांनो पिंपल्स, ॲलर्जी कमी करण्याचं काम करतं. आतडे स्वच्छ करण्याचे काम करतात नीम, आवळा, गिलोय, डाळिंब आणि बीट. ओके, आणि त्याच्यानंतर हे काय करतं, अँटी इन्फ्लामेशन थांबवतं. अँटी इन्फ्लामेशन म्हणजे काय मित्रांनो, आज आजाराला कारण तुमची बॉडीमध्ये वाढलेली हीट आहे, लक्षात घ्या. तर हीट ही बाहेर काढण्याचं जे काम आहे मित्रांनो हे कोण करतंय तर हे समर्थ महामृत ज्यूस करतंय. मग ते हळूहळू बाहेर जशी जशी निघेल तसं तसं मित्रांनो तो व्यक्ती बरा व्हायला मदत होईल. पण लक्षात घ्या काही लोक लगेच बरी होणार नाहीत. 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, अगदी 12 महिनेसुद्धा घ्यावं लागेल. कारण की ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, रक्त पातळ व्हायचं आहे, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, ह्यांनी कंटिन्यू घ्यायचं आहे. कारण की त्यांच्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन खूप वाढलेलं असतं, हीट वाढलेली असते. तर ते कमी करण्याचं काम कोण करणार आहे मित्रांनो, आपल्या समर्थ महामृत ज्यूसनं केलेलं आहे. त्याच्यानंतर अँटीबॅक्टेरियल हे आपल्या शरीरामध्ये पहा मित्रांनो डेली जीवाणू जातच असतात, घाण जास्त जातच असते, कीटक जातच असतात, बारीक बारीक काय दिसत नाही डोळ्याने. तर ते जाण्याचं काम मित्रांनो कोण करणार आहे, त्याला वाचवण्याचं काम तुम्हाला समर्थ महामृत ज्यूस करणार आहे. कारण की त्यामध्ये नीम, आवळा, गिलोय, बीटरूट आहे, डाळिंब आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन पहा प्रत्येकाला जसं वातावरण बदलतं तसं इन्फेक्शन होतं मित्रांनो. तर त्या इन्फेक्शनला सुद्धा तुम्हाला बरं करण्याचं काम मित्रांनो आपलं समर्थ महामृत ज्यूस करणार आहे. त्यासोबत खूप महत्त्वाचं आहे वजन कमी करण्याचं काम, लक्षात घ्या.
हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये गार्सिनिया कंबोजी आहे जे वजन कमी करण्याचं काम करतं, ग्रीन टी आहे सूज व वजन कमी करण्याचं काम करतं, टर्मरिक आहे कॅन्सर सूज कमी करण्याचं काम करतं आणि ॲलोवेरा तर ऑल इन वन आहे. मित्रांनो हे काय करतं, तुमच्या फॅटला वाढून देत नाही, भूक व्यवस्थित ठेवण्याचं सुद्धा काम करणार आहे, लक्षात घ्या. आणि शरीरातील अतिरिक्त जी चरबी असते ती चरबीला प्रोसेस करण्याचं काम करणार आहे. मग तुम्ही वेलहर्टसोबत हे नक्की रेफर करू शकता काही केसमध्ये. ओके. आणि ज्या महिलांना तुम्ही देताय त्या महिलांना तर तुम्हाला सांगतो, महाअमृत ज्यूस दिल्याशिवाय पहिले 15 दिवस वेलहर्ट त्या लेडीजला द्यायचं नाही. कारण लेडीजमध्ये पहिले प्रॉब्लेम कशाचे असतात, तर त्यांची भूक असंतुलित असते, लक्षात घ्या. कधी भूक लागते कधी लागत नाही. मग त्यांना PCOD PCOSचे सुद्धा प्रॉब्लेम असतात. त्याची आपण डिटेल ट्रेनिंग आपण येणाऱ्या नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये घेणार आहोत, PCOD PCOSची. ओके. आणि काय होतं मित्रांनो, मग त्या लेडीजला एखाद्यानं जर आपल्या कोणी जाऊन डायरेक्ट फॅटसाठी जर किट दिलं फिट टू फिट आपलं, तर त्यांची वजनंसुद्धा वाढलेली आहेत. ह्याला कारण मित्रांनो आपलं फिट टू फिट नाही, लक्षात घ्या. ह्याचा अर्थ आहे की त्यांची बॉडी ही हार्मोन इनबॅलन्समध्ये असते. ओके. तर पहिले 15 दिवस तुम्ही समर्थ महाअमृत ज्यूस द्या आणि त्याच्यानंतर फिट टू फिट द्या. किंवा समर्थ महाअमृत ज्यूस सकाळी उठल्या द्या आणि जेवणानंतर फिट टू फिट द्या. वजन त्यांचं कमी होऊन जाईल. महिलांमध्ये स्पेशली, पुरुषांमध्ये डायरेक्ट फिट टू फिट दिलं तरी चालेल. ओके. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यामुळे भूक संतुलित राहणार आहे. भूक संतुलित राहणं म्हणजे काय, ज्याला कमी आहे त्याची वाढणार आहे आणि ज्याची जास्त आहे त्याची कमी होणार आहे. मित्रांनो त्याला बॅलन्स म्हणतात. आणि शरीरामध्ये बॅलन्स करायचं असतं, ना की बरं करायचं असतं किंवा वाढवायचं असतं. म्हणजे वजन कमी पण करायचं नसतं आणि वाढवायचं पण नसतं, तर ते बॅलन्स करायचं असतं मेडिकल इंडस्ट्रीच्या भाषेनुसार. पण आजकाल बऱ्याचशा कंपन्यांनी भाषा बदलली. ओके. तर चला ठीक आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जे मोठे मोठे काय फायदे आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो समर्थ महाअमृत ज्यूस जे आहे ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आणि त्याच्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळं तुम्ही 6 महिने 12 महिने नक्की वापरलं पाहिजे असं समोरच्याला नक्की सांगा. ओके. कारण की बेसिक इन्फॉर्मेशन द्या. त्याच्यानंतर तुमचे एनर्जी स्टॅमिना वाढवणार आहे काम करण्यासाठी. कारण की मित्रांनो बरीचशी लोकं मी बघतोय काम करता करता त्यांना कधी कधी झोप येत असते. तर मग त्याच्यामध्ये तुमचा काय होणार आहे, एनर्जी ठेवण्याचं काम करणार. कारण की मित्रांनो आज अन्नामधून खरंच घटक भेटत नाही आहेत. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, व्हेजिटेरियन लोक तर अक्षरशः भुसा खात आहेत मित्रांनो. कारण की खरं सांगतो, कारण की पहिली गोष्ट तर जमिनीत केमिकल असल्यामुळं कशामध्ये येतं आहे, अन्नामध्ये येतं आहे. आणि अन्नामधून पण त्यांच्या ज्या करण्याच्या पद्धती आहे, शिजवणं भाजणं तळणं, ह्याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो, निम्म वाया जात आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की ती जर ॲल्युमिनियमच्या भांड्यात बनवत असतील तर अजून घटक वाया जातात. त्याच्यानंतर जर ती वेळेवर जेवत नसतात, चावून खात नसतील, तर मग अजून वाया जातात. म्हणजे काय मित्रांनो, व्हेजिटेरियन तर अक्षरशः लोक भुसा खात आहेत अक्षरशः, असं वाटतं मला माहिती आहे. कारण मी पण व्हेजिटेरियनच आहे, माळकरीच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः कधी कधी जेवण करताना असं वाटतंय की मी हा चारा खातोय की पेंड खातोय. कारण की त्याच्यामध्ये काहीच घटक नाहीत असं कधी कधी वाटतं मित्रांनो. कारण की हे खरं आहे बरं का. कारण की यावर मित्रांनो मी एका कंपनीचं लेक्चर अटेंड केलं होतं, तर त्यावर लक्षात आलं. म्हणजे ही गोष्ट जुनी आहे 8 वर्षापूर्वीची. मला फक्त एवढंच त्यांनी सांगितलं की अन्नामधून आपल्या घटक निघून चालले आहेत, त्याच्यामुळं ऊर्जा येत नाही आहे, स्टॅमिना राहत नाही, डायजेशन खराब होतं, हृदयात खराब होतं. आणि तुम्ही जर आज मार्केटला बघितलं असेल, ज्यांना मित्रांनो व्हेजिटेरियन आहेत त्यांना हाडाचे प्रॉब्लेम जास्त आहेत. माळकरी आहेत त्यांना तर हाडाचे प्रॉब्लेम जास्त आहेत, हृदयाचा आहे. ती म्हणतात सर आम्ही तर काय नाही वाया केलं, तरी पण दम्याचा त्रास चालू झाला, हाडाचा झाला, डायबिटीसचा झाला. का झाला? आता तुम्ही जर भुसा खात असाल तर कसं होईल? लक्षात आलं का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे घटक देण्याचा प्रयत्न करा. जो व्यक्ती व्हेजिटेरियन आहे त्या व्यक्तीनं तर कंपल्सरी कंटिन्यू हे प्रोडक्ट वापरलंच पाहिजे, लक्षात घ्या. ओके. कारण त्याच्यासाठी हे अमृत खरंच अमृत ठरणार आहे, आपल्या आर्थोपुडीसारखंच. ओके. आर्थोपुडीच थोडक्यात. ओके. आपल्या आर्थोपुडीसोबत जर देत असेल तर अमेझिंग अप्रतिम रिझल्ट येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पचन क्षमता सुधारणार आहे. यातच तर सगळं आहे मित्रांनो. पचन क्षमता सुधारणे
यात तर जीवनाचा सार आहे मी म्हणेल. कारण की तुम्ही कितीही महागडी वस्तू खावा, ती जर पोटामध्ये जर नाही पचली तर त्याचा कचरा होतो बरं का शरीरामध्ये. म्हणून तर सांगितलं जातं, पाहुण्याचं जरी जेवणाचं ताट असेल, म्हणजे तुमचा जवळचा पाहुणा असतो, त्यानं जरी जेवणाचं ताट फुल भरून जरी वाढलं असेल तरी तुम्ही आतमध्ये किती घेताय. कारण की तुम्ही जर लिमिटपेक्षा जर जास्त खाल्लं मित्रांनो तर त्याचं विष बनत असतं. म्हणून जेवण जरी दुसऱ्याचं असेल तरी पोट आपलं असतं, विचार करूनच खावा. ओके. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की पचन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर शरीरातील घाण बाजूला निघली पाहिजे मित्रांनो. ही तर घाण बाजूला निघत नाही आहे, म्हणून तर मित्रांनो हृदयविकार होतो, म्हणून तर मित्रांनो सोरायसिस होतो, म्हणून तर पाईलचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे मूळव्याधाचा होतो, मूतखड्याचा होतो, हाडाचा होतो, मसलचा होतो, दम्याचा त्रास होतो. कारण की बॉडी डेटॉक्स करत नाही त्यांची, म्हणून एक्स्ट्रा द्यावं लागतं. त्याच्यानंतर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगतो की हृदयाचं जे आरोग्य आहे ते खूपच महत्त्वाचं असतं मित्रांनो. तर हृदयाचं आरोग्य सांभाळा. कारण की आपलं जर इंजिन बंद पडलं तर जगात तुमची कितीही कोटी रुपयाची संपत्ती असू द्या, काही त्या ठिकाणी कामी येत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो मेंदूचं आरोग्य आणि एकाग्रता खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण की तुम्हाला सांगतो जसं की एस प्रशांत सर म्हणतात की माझ्या डोक्याचा भुसा झाला नाही पाहिजे. म्हणजे काय, माझ्या डोक्याला जास्त हेडॅक नको. कारण की संपत्तीपेक्षाही माझं डोकं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण की ते लावल्यामुळं मला इकडं करोड रुपये मिळणार आहेत. मला पण तेच वाटतं मित्रांनो. कारण की मेंदू व आपल्या डोक्याचा भुसा नाही झाला पाहिजे किंवा खराब नाही झालं पाहिजे. तर त्यासाठी किंवा त्याला एनर्जी देण्याचं काम, शांत ठेवण्याचं काम मित्रांनो आपलं समर्थ महामृत ज्यूस करणार आहे. मित्रांनो 7 वंडरनं याच्या आधी केलेलं आहे बरं का. 7 वंडरसाठी नक्की आभार माना. कारण की 7 वंडर खरंच अमृत ठरलेलं होतं आहे आणि इथून पुढं पण राहणार आहे. ओके. फक्त त्या जोडीला आज हे प्रोडक्ट आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर त्वचेचे केसाचे प्रॉब्लेमसुद्धा मित्रांनो काय होणार आहेत, बऱ्यापैकी थांबणार आहेत. लेडीजमध्ये तर सर्वात जास्त असतात किंवा आज तरुण मुलांमध्ये सगळ्यात जास्त आहेत. तर त्यांना तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. हाडे आणि सांधे म्हणजे जसं की आर्थरायटिसमध्ये व हाडाच्या विकारामध्ये पण तुम्ही रेफर करा. 100% त्या ठिकाणी रिझल्ट येणार म्हणजे येणारच. कारण एवढे सगळे जर बाकीचे प्रॉब्लेम थांबवले तर हाडाला लवकर आर्थोकिट रिझल्ट देतं. त्याच्यानंतर रक्त शुद्धीकरण करण्याचं काम व शरीराला शुद्ध करण्याचं काम मित्रांनो प्रोडक्ट करणार आहे, त्यामुळं तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे वेट मॅनेजमेंट. फिट टू फिट सोबत तुम्ही 100% द्या महिलांमध्ये. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये डायरेक्ट घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो वजन नियंत्रण करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर एकंदरीत ओव्हरऑल काय आहे मित्रांनो, वेलनेस सुधारण्यासाठी आहे. मी फक्त एवढंच तुम्हाला म्हणेन, खाली काही पॉईंट मी काढलेले आहे, जसे की शरीर, मन आणि आत्मा याचं संतुलन जर ठेवायचं असेल मित्रांनो. पहा बरीचशी लोक म्हणतात की तुम्ही अध्यात्मामध्ये काय व्यायाम करा, पण मित्रांनो लक्षात येतं तो व्यक्ती ज्या वेळेस आजारी असतो का नाही, त्याचा अध्यात्मामध्ये कधीच मन लागत नाही बरं का. किंवा त्याला तुम्ही योगासन सांगता, प्राणायाम सांगता, त्याचं खरंच लक्ष नसतं. कारण की त्याचं शरीर त्याला कंट्रोल करत असतं. कारण की आत्मा आणि शरीराला जोडणारी जी चेतना आहे हीच खराब झालेली असते मित्रांनो. तर ही चेतनेला व्यवस्थित करायचं असतं. त्यासाठी मित्रांनो शरीर पण तुमचं शुद्ध असावं लागतं. मग त्याच्यामध्ये मदत काय करतं, तर ऑक्सिजन करतं. कारण ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलं गेलं मित्रांनो. प्राणवायू तुमच्या शरीरामध्ये इतका आवश्यक आहे की तुम्ही कुठल्याही आजाराने आजारी पडा मित्रांनो, तुम्हाला पहिलं ऑक्सिजनच लावला जातो. तर त्या ऑक्सिजनला व्यवस्थित करण्याचं काम करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D3 आहे आणि त्यासोबत बाकीचे काही घटक आहेत. ओके. त्याच्यानंतर ह्याचा जो व्यक्ती दैनंदिन वापर करणार आहे त्याला कुठलेही आजार होणार नाहीत, लक्षात घ्या. मी तर इथून पुढं म्हणेन, कारण की जसं की मी तुम्हाला सांगतो मायक्रोप्लॅस्टिक आपल्या शरीरामध्ये डेली जात आहे. चहाच्या कपामधून जात आहे, गाळणीमधून जात आहे, प्लॅस्टिक डब्यामधून जात आहे, धुळीच्या कणाने उडून जात आहे मित्रांनो. त्याला उपचार नाही आहे, पण लक्षात घ्या त्याचा आपल्या शरीरावर जास्त परिणाम होऊ नये त्यासाठी समर्थ महामृत ज्यूस लाईफ टाईम वापरा, लक्षात घ्या. ओके. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही जसं की एवढ्या सगळ्याला काय करू शकतं, मदत करू शकतं. ओके. तर याचा डोस कसा घ्यायचा ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही विविध प्रकारे डोस घेऊ शकता. जर तुम्ही लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला महिला आहेत तर त्यांनी 2 टाईम घेतलं तर त्यांच्यासाठी उत्तम होऊन जाईल मित्रांनो. महिलांमध्ये लक्षात घ्या 2 टाईम द्यायचं आहे. सकाळी 15 ml व संध्याकाळी 15 ml द्यायचं आहे. म्हणजे सकाळी जर अनुशापोटी देत असाल
हो, हो. आहे की सर. सांगत होतो मगापासून. येस सर. तर मित्रांनो 15 ml 2 टाईम जे आहे ते का द्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की कधी-कधी एका टायमिंगला अचानक जर जास्त दिलं, तर भूक जास्त वाढते. अशा वेळेस तुम्ही 15 ml 100 ml कोमट पाण्यामध्ये देऊ शकता आणि सकाळी अनुशापोटी द्यायचं आणि संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान द्यायचं ओके. तरी पण रिझल्ट खूप चांगले येणार आहेत. ज्यांना जास्त आजार आहे त्यांनी 30 ml घ्यायचं तरी पण खूप चांगले रिझल्ट येणार आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या आजारामध्ये प्रत्येक औषधासोबत समर्थ महामृत ज्यूस तुम्ही सपोर्ट म्हणून देऊ शकता आणि 100% त्याचे चांगले रिझल्ट येणार आहे. फक्त कोणाला द्यायचं नाही तर गर्भवती महिलेला देऊ नका, कारण हे हायली टॉक्झिन रिमूव्हर आहे. किडनी फेल पेशंटला पण देऊ नका, कारण की लोड येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही 7 वंडर देऊ शकता. त्याच्यानंतर लिव्हर फेल, ज्यांना सोरायसिस असतो, ज्यांची स्टेज लिव्हर 3च्या पुढं आहे, त्यांना पण जास्त देऊ नका, कारण की त्यांची पण हीट जास्त वाढू शकते. तर या पेशंटला रेफर करू नका. आणि आता एकदाच सांगतोय, परत सांगणार नाही, कारण की बरेचसे लोक हाच प्रश्न परत परत एकदा विचारतात. ओके, तर लक्षात घ्या, ह्या लोकांना 100% तुम्ही काय करू नका, रेफर करू नका. ओके, 200+ शुगरसाठी सर नक्की रेफर करा. A1 डायबाकेअरसाठी, कारण आपलं जे प्रोडक्ट आहे हे शुगर फ्री आहे, लक्षात घ्या. ओके, तर महत्त्वाचं आहे की नुसती औषधं पण घेऊन काही फायदा नसतो मित्रांनो. कारण मी बघितलंय, नुसती काही लोक औषधं खाऊन खाऊन त्यांचे आयुष्य वाया गेले. पण पथ्य मित्रांनो ते पाळत नाहीत. मेन पथ्य जे आहेत कोणत्याही आजारासाठी, हीच मेन पथ्य आहेत, लक्षात घ्या. की साबुदाणा एकतर टाळायचा आहे. बरेचशी मी बघतोय आज जे माळकरी आहेत, जे उपवास धरतात, अशी लोक मित्रांनो साबुदाणा खातात हो. म्हणजे होतं काय ॲक्च्युली, की साबुदाणा हा सडवलेला पदार्थ आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बेकरीचा पदार्थ सडवलेला आहे. बेकरी जास्त कंटिन्यू खाऊ नका. काही तर मी बघितलंय डायबिटीसवाली, किडनी फेलवाली लोकं बेकरी पदार्थ आणतात. म्हणजे काय, मागल्या महिन्यातलाच विषय आहे. एका पेशंटची किडनी फेल आहे आणि तो सकाळी उठलं की चहा आणि बेकरी पदार्थ खातोय. म्हणजे काय, आजाराला वाढवायचं काम करतोय. घरची किती पण खर्च करू द्या, तुमच्या सवयी मात्र बदलल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जास्त तेलकट व तिखट खाऊ नका. काही लोकांना लय जळजळ खायची सवय असते बघा. आता काय सांगायचं, काही काही लोकांचं मित्रांनो पोटं खराब झालेले आहेत, मुळव्याध झाली, तरी पण ते तिखट खाण्याचं काही कमी करत नाहीत. तेलकट रस्सा वाढ अजून, तरी तरी वाढ रे, असं म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जास्त तेलकट व जास्त तिखट हे शरीरासाठीच नाही तर पैशासाठी सुद्धा हानिकारक आहे. कारण आजार जर झाला तर मला सांगा, त्याच्यामध्ये पैसे भरणार कोण? तर तुमचाच खिसा रिकामा होतो. त्याच्यानंतर पेशंटला शक्यतो सांगाच की उपाशी पोटी चहा घेऊ नका, किंवा उपाशी पोटी कोल्ड्रिंक्स पिऊ नका, किंवा उपाशी पोटी अति थंड पाणी पिऊ नका. ओके, त्याच्यानंतर रात्री मांसाहार करू नये. पहा मित्रांनो, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जी लोक आहेत ती चुकीच्या जेवणामुळं आजारी पडतात बरं का मित्रांनो. ज्याच्यामध्ये रात्री मांसाहार खाणं किंवा रात्री पोट गच्च भरून जेवण करणं, ही 2 मेन कारणं आहेत, लक्षात घ्या. रात्री मांसाहार खातात मित्रांनो आणि ढाराढूर झोपी जातात. तुम्हाला एकच सांगतो की ती झोपी गेल्यामुळं होतं काय, की पोटाला चालना भेटत नाही, मग आजार यायला चालू होतो, लक्षात घ्या. त्यामुळं व्हेजिटेरियन जरी असाल किंवा व्हेज जरी जेवण करत असाल तर गच्च भरून खाऊ नका. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जेवण जरी दुसऱ्याचं असेल तर पोट आपलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर रात्री मांसाहार खाऊ नका. बऱ्यापैकी लोकांचं बघा मी बघतोय, ती म्हणतात सर आमचा तर बेत रात्रीच असतो, कारण दिवसभर आम्हाला खाण्यासाठी सवड नसते. जगलाय कशासाठी मग? मित्रांनो, मला फक्त एकच सांगायचं आहे, आपण सगळेजण बघा, ज्यावेळेस मी कुठल्याही व्यक्तीला विचारतो, सर कशासाठी करता? सर आम्ही पोटासाठी करतो. मग पोटासाठी करतोय खरं, पण खातोय चुकीचं ना, मग त्यामुळेच आजारी पडतात मित्रांनो. आणि पेशंटमध्ये पण मी बऱ्यापैकी बघितलं. ओके, जसं की मी लिहिलं आहे, पोट गच्च भरून जेवण करू नये मित्रांनो. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की विष तिथून बनायला चालू होतं. ओके, त्याच्यानंतर लोणचं, उपवास धरू नये. बऱ्यापैकी मी महिलांमध्ये बघतोय, पहा, उपवासच धरतात. जसे की मंगळवार आला, गुरुवार आला, शुक्रवार आला, ह्या देवीचं, त्या देवीचं, त्या बामणाने सांगितलं, हे असं सांगतात. कारण लक्षात घ्या, उपवासाने सगळ्यात जास्त हानी झालेली आहे महाराष्ट्रातील महिलांची, लक्षात घ्या. तर उपवास कृपया धरू नका. एकतर चुकीचा उपवास धरतात. डेली एकतर सकाळी 10च्या जेवायचं असतं, ते जेवण एकतर त्यांचं उशिरा 2-3 वाजता असतं, आणि त्यातले त्यात उपवासाच्या दिवशी साबुदाणा हाणतात, काय नायलन चिवडा, तिखट झार पदार्थ. ओके, त्याच्यानंतर पित्त होणाऱ्या डाळी जसं की हरभरा,
तूर यासारख्या ज्या डाळ्या आहेत ह्या बऱ्यापैकी टाळल्या पाहिजे. एवढे जरी पथ्य सांगितले कोणत्याही आजारासाठी मित्रांनो, ह्या एकाच नाही कोणत्याही आजारासाठी, तरी मित्रांनो काय होऊ शकतं, त्या लोकांमध्ये रिझल्ट येऊ शकतो. सर द्यायचंय मी आधीच सांगितलंय, हाडाच्या आजारामध्ये देऊ शकतो का, तर याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, D3 आहे, अश्वगंधा आहे, मेथी आहे, बरेचसे घटक आहेत सर, आवळा आहे. त्यामुळं रेफरच करायचं आहे, कारण की समर्थ सक्सेस लाईफच्या आपल्या आर्थोपुडी काय काय लोकांना डायरेक्ट पचत नाही, त्यांना आधी हे पाजा, म्हणजे अमृत ज्यूस पाजा आधी, म्हणजे त्यांचं पोट व्यवस्थित होईल आणि ते पोट व्यवस्थित झाल्यानंतर औषध व्यवस्थित पचतं. लक्षात घ्या, कोणतंही औषध म्हणलंय म्हणजे एकच नाही, सगळे औषधं. ओके, तर तुमच्या लक्षात आला असेल. ओके ओके पहा मित्रांनो, विनोद जाधव सरांनी एक रिझल्ट घेतलेला आहे, ज्यामध्ये ते सांगतायत की माझ्या टीममध्ये रिझल्ट घेतला. युरिन इन्फेक्शन झालं होतं, पूर्ण अंगाला सूज आले होते, पण डॉक्टरने 16 दिवस उपचार करून त्यांची गॅरंटी घेतली नाही, घरी घेऊन जावा असे बोलले. पण 15 दिवसात आपल्या अमृत ज्यूस व आर्थोने तो 15 दिवसात पेशंट बरा झाला. धन्यवाद सर. विनोद जाधव सरांनी हा रिझल्ट खूप चांगला घेतलेला आहे. पहा मी तुम्हाला आधीच सांगतोय की आर्थो किटसोबत ज्यूस द्यायचा आहे, 7 वंडर द्या. तरीही विनोद जाधव सर व त्यांच्या टीमचं आभार, आणि महत्त्वाचं असाच रिझल्ट घ्या. ओके, 2 वेळा द्यायचं आहे सर, मुलींसाठी 2 वेळा 15-15 ml. ओके, तर चला जास्त वेळ घेणार नाही, मी फक्त एवढंच सांगेल की थँक्यू. हा जो माझ्या चॅनलची जी इथं स्क्रीनशॉट टाकला आहे मित्रांनो, ओके, ज्याच्यामध्ये गोरक्ष मोहिते पटेल बारामती नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ उद्या तुम्हाला भेटून जाईल. ओके, तर एकच मिनिट.